आत्तापर्यंत जेवढे काही नरेंद्र मोदी सरकारने निर्णय घेतले गेले, ते किती हास्यास्पद होते. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता घेतलेले निर्णय होते. किती इमॅच्युअर होते, हे तुमच्या लक्षात येईल. बघा, कोणते निर्णय आत्तापर्यंत नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले आहेत. त्यातले काही निर्णय होते की नोटबंदी, जी-एस-टी, शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्मार्ट सिटी योजना, यू-पी-आय पेमेंट आणि जनधन योजनेअंतर्गत अकाउंट ओपन करण्याचा एक निर्णय घेतला होता. शेती संबंधीमध्ये ॲग्रिकल्चर कायदे त्यांनी आणले होते. त्याचं खूप मोठं आंदोलन झालं होतं. त्यानंतर त्यांनी ते ॲग्रिकल्चर कायदे मागे घेतले होते. तिथे एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता, जर एवढे चांगले कायदे होते तर मागे का घेतले? हा एक त्या ठिकाणी प्रश्न उभा राहिला होता. त्यातलाच एक दुसरा निर्णय होता की प्रधानमंत्री योजना, कुठली योजना? प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबाला मोफत गॅस कनेक्शन देणे, ही अशा प्रकारची ती योजना होती. यामध्ये सरकारने गॅस कनेक्शन तर दिले, पण गॅस रिफिल करण्यासाठी जे पैसे मोजावे लागतात, ते त्या गरीब कुटुंबाला परवडतच नाहीयेत. कारण ₹300 चा गॅस ₹1200 ला पोहोचला. महागाई वाढली आणि गॅस सिलेंडर रिकामाच राहिला. रिफिल केलाच नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने चुलीवरचं स्वयंपाक करणे अधिक सोयीस्कर वाटू लागलंय. त्यामुळे ही योजना सुद्धा खूप परिणामकारक ठरली अशातला भाग नाही. ही एक प्रकारची सरकारची नाकामीच आहे. आता नोटबंदीमध्ये बघा, आपल्याला काय सांगण्यात आलं होतं की देशामध्ये जे करप्शन आहे ते कमी होईल, काळा पैसा कमी होईल, ब्लॅक मनी परत येईल, टेररिस्ट फंडिंग कमी होईल आणि जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या ज्या कारवाई होत आहेत त्यामध्ये कमी येईल, टेररिस्ट संघटनांचं आर्थिक कंबरडं मोडेल. हे सगळं विचारात घेतलं असता नोटबंदीचा तसा फायदा झालेला दिसत नाही. त्यानंतर पुलवामा आणि जम्मू काश्मीरचा जो अतिरेकी हल्ला झाला, उलटपक्षी भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला. भारतीय अर्थव्यवस्था कमजोर झाली. बाजारपेठामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं. त्यामुळे नोटबंदीचा तसाही काही फायदा झालेला नाही. मग तो नोटबंदी किती इमॅच्युअर आणि मागचा पुढचा विचार न करता घेतला गेलेला निर्णय होता, हे आता आपल्या लक्षात येत आहे. त्यातलाच दुसरा एक निर्णय होता स्मार्ट सिटी योजना. 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये देशातील 100 सिटीचा विकास करण्यात येणार होता. त्याच्यामध्ये उत्तम पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, CCTV व सुरक्षा प्रणाली, कचरा व्यवस्थापन आदी अशा प्रकारच्या त्यात तरतुदी करण्यात आल्या होत्या. पण हे काही प्रत्यक्षात मात्र आपल्या सिटीमध्ये दिसत नाही. त्यामुळे ही योजना सुद्धा केंद्र सरकारने गुंडाळलेली आहे. त्यामुळे इथेही केंद्र सरकार ही योजना प्रभावीपणे राबवण्यात नाकाम राहिलेलं आहे. पूर्णपणे सबसेल फेल झालेला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, जी-एस-टी लागू करण्यात आली. जी-एस-टी लागू करतेवेळेस नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलं होतं की जी-एस-टीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पारदर्शकता वाढेल, ट्रान्सपरन्सी येईल, टॅक्स चोरी थांबेल, सर्व व्यवहार हे करपात्र ठरतील आणि करपात्र जर ठरले तर जी-एस-टी कलेक्शन ही आपल्याला चांगल्या प्रकारे होईल आणि त्याचाच फायदा देशाच्या विकासासाठी करता येईल. देशाचा विकास वेगाने होऊ शकतो आणि तसेच भारत हा कॅशलेस इकॉनॉमी बनेल. पण प्रत्यक्षात मात्र उलटं झालं. जर जी-एस-टीमुळं टॅक्स कलेक्शन वाढलं असेल तर देशावरती 250 लाख करोडचं कर्ज का झालं? हा वेगळाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. कॅशलेस अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की कॅशमध्ये जे व्यवहार होतात ते कमी होतील, यू-पी-आय ट्रान्झॅक्शन वाढतील, ऑनलाईन पेमेंटमुळे जनतेला पेमेंट करणे सोपे जाईल, व्यवहार सोयीस्कर होतील. कॅशलेस व्यवहारांचा फायदा भारतीय इकॉनॉमीला फायदेशीर ठरेल. पण यामध्ये आणखी एक विचार केला तर यू-पी-आय फ्रॉड वाढलेत, डिजिटल फ्रॉड वाढलेत, फायनान्शियल फ्रॉडमुळे जनतेचे लाखो करोड रुपये वायला गेलेत. ते पैसे, फ्रॉडचे पैसे कोणाला जातात, कशासाठी जातात, कोणत्या देशामध्ये जातात, कशासाठी यूज होतं याचा कोणालाही काहीही माहिती नाहीये. ही जबाबदारी कोणाची? वरतून जनतेवरच फायनान्शियल वॉच ठेवण्यासाठी सरकारने हे ऑनलाईन पेमेंटची सिस्टम
सरकारसाठी फायदेशीर ठरलेली. म्हणजे जनतेच्या फायद्यासाठी हे ऑनलाईन पेमेंट सिस्टम नव्हतं, तर सरकारला वॉच ठेवण्यासाठी, तुमच्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीवर वॉच ठेवण्यासाठी केलेला हा सगळा उहापोह होता. प्रत्यक्षात न करप्शन थांबलं, न ब्लॅक मनी आला, न कॅश व्यवहार थांबले. उलटपक्षी कॅश व्यवहार वाढले. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं प्रमाणसुद्धा आता कमी होत आहे. लोक कॅश व्यवहाराला जास्त पसंती देत आहेत. म्हणजे डिजिटल अर्थव्यवस्था किंवा ही कॅशलेस इकॉनॉमीसुद्धा मोदी सरकारची नाकामी आहे आणि तिथे सुद्धा सरकार प्रभावीपणे त्याचं अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलं आहे. यासोबतच आणखी अनेक घोषणा नरेंद्र मोदी सरकारने केल्या होत्या. जसे की भ्रष्टाचार आणि ब्लॅक मनी मुक्त भारत, ना खाएंगे ना खाने दूंगा, जो पैसा स्विस बँकेत आहे तो आपण परत आणू, महागाई कमी करू, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करू, आणखी काय 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 ते तर सोडूनच द्या. अशा अनेक योजना, निर्णय, घोषणा पूर्णपणे फेल झालेल्या आहेत आणि जनतेच्या हातात प्रत्यक्षात काहीच लागलेलं नाहीये. यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार फक्त घोषणा करतंय आणि अपरिपक्वपणे भविष्याचा विचार न करता निर्णय घेत आहे. जाहिरातबाजी आणि पब्लिक स्टंट हा एकमेव उद्देश नरेंद्र मोदी सरकारचा राहिलेला आहे. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. नमस्कार.